नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॅट पॅटर्न सातत्यपूर्ण संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका विषय गणित इयत्ता 7वी आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या ठिकाणी संकलित मूल्यमापन 1 चा हा जो पॅट पॅटर्नचा पेपर आहे एकूण 60 गुणांसाठी असतो. यामध्ये 50 गुण लेखी परीक्षा आणि 10 गुण तोंडी किंवा प्रॅक्टिकल साठी असतात. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण पेपर पॅटर्न समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न या स्वरूपाचे तुम्हाला विचारले जातात 10 गुणांसाठी. विद्यार्थ्यांना त्रिकोण रचना करण्यासाठी आवश्यक मापे द्यावीत, त्यावरून त्रिकोण काढण्यास सांगावे. अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्ही तयारी करून जा. परीक्षेसाठी तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. आता पार्ट 2 लेखी चाचणी आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. सूचना असतात सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 3, 45, 6, 7, 3 ही संख्या अक्षरात लिहा. म्हणजे 3,45,673 अशा पद्धतीने अक्षरामध्ये ही संख्या लिहायची आहे. 65,67,9 ही संख्या अंकात लिहा. 65,67,709 अशा पद्धतीने ही संख्या आपण अंकामध्ये या ठिकाणी लिहायची. संख्या विस्तारित रूपात चौकटीत लिहा. बघा, 3,56,702 म्हणजे 3 लाख वेगळे लिहायचे. त्यांची म्हणजे स्थानिक किमतींची मांडणी म्हणजे विस्तारित स्वरूप होय. 3 लाख अधिक 50,000 अधिक 6,000 अधिक 700 आणि 2 अशा पद्धतीने सोडवा. ठिकाणी बेरीज करायची आहे आपल्याला. बघा, 56,456 अधिक 98,345 उभी मांडणी करून घेऊया. यांची बेरीज करूया अशा पद्धतीने. त्यानंतर सोडवा वजाबाकी 4,567 वजा 2,475 यांची पण उभी मांडणी करूया आणि नंतर वजाबाकी करूया. बघा, सोडवा. गुणाकार आहे 6,555 गुणिले 756. ती 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे. अशा पद्धतीने हा गुणाकार आपल्या ठिकाणी करता येईल. सर्वप्रथम एकक स्थानाने गुणून घ्यायचं सर्वांना म्हणजे 6 ने. तर दशक स्थानाने गुंतवून 1 शून्य द्यायचा आणि 5 ने या सर्वांना गुणून घ्यायचं. नंतर शतक स्थान म्हणजे 700 ने गुणायचं असेल तर त्या ठिकाणी 2 शून्य आपण सुरुवातीला देऊन घेतले आणि त्यानंतर 7 ने या संख्यांना गुणलं म्हणजे 700 ने या संख्येला आपण गुणाकार केला आहे. आता या तिघांची बेरीज करायची आहे आणि हा आपला फायनल उत्तर आहे. त्याचप्रमाणे भागाकार आहे 9,876 भागिले 25. उभ्या किंवा आडव्या मांडणी सोडवायचा. या ठिकाणी आपण उभ्या मांडणीमध्ये हा भागाकार सोडवूया. बघा, अशा पद्धतीने यानुसार आपण पूर्ण भागाकार केल्यास आपलं उत्तर भागाकार येतो. या ठिकाणी 395.04. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. बहुपर्यायी प्रश्न आहेत. बघा, -5 गुणिले -8 पूर्णांक संख्या आहेत. गुणाकारामध्ये धन आणि ऋण असेल तर उत्तरात चिन्ह ऋण संख्या येते. या ठिकाणी ऋण संख्या उत्तर यायला पाहिजे. आता 8×5 40 म्हणजे ऋण 40 हा पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणून आपण तो या ठिकाणी नोंदवलेला आहे. बघा, -120 भागेला 60 या ठिकाणी सुद्धा ऋण आणि धन आहे. भागाकारामध्ये सुद्धा ऋण संख्या आणि धन संख्या असेल तर उत्तराचं चिन्ह ऋण संख्या येतं. आणि 120 भागेला 60 म्हणजे 60 × 60 60 × 2 120 वजा 120 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण अचूक नोंदवणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बघा, शाब्दिक उदाहरण आहे. खाली उदाहरणे सोडवा. एका दुकानदाराकडे 5, 10, 20, 30 लिटरची मापे आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माप आहेत. त्याला 90, 120 व 150 लिटरचे पिंप तेलाने भरायचे आहेत. यापैकी मोठ्यात मोठे माप कोणते वापरता येईल? इथे 90, 120 व 150 लिटरच्या पिंपात एकाच मोठ्यात मोठ्या मापाने तेल भरायचे आहे. यासाठी आपल्याला 90, 120 आणि 150 या संख्यांचा मसावी काढावा लागणार आहे. महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठा. प्रथम या संख्येचे मूळ अवयव काढू. 90 चे मूळ अवयव या ठिकाणी आपण पाडूया. बघा, 3 × 3 2 × 5 5 × 10 10 × 30 30 × 90 हे मूळ अवयव झाले. 120 चे मूळ अवयव पाडूया. या ठिकाणी 5 × 10 10 × 30 30 × 60 आणि 60 × 120
त्यानंतर 150 चे मूळ अवयव म्हणजे 5 15 गुणिले 10, त्यानंतर 5 चे अवयव 5 त्रिक 15, 10 चे 2 गुणिले 5 अशा पद्धतीने. आता यांचा मसावी म्हणजे काय, फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव कोणकोणते आहेत तर या ठिकाणी आपण लिहिलं मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. 3 गुणिले 5 गुणिले 2, कारण 3 सर्व ठिकाणी आहे, 5 सुद्धा सर्व ठिकाणी आहे आणि 2 सुद्धा सर्व ठिकाणी आहे. यांचा गुणाकार केला तर उत्तर मिळते मित्रांनो 30. म्हणजे दुकानदाराला 5, 10, 20, 30 यापैकी 30 लिटरचे माप वापरावे लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. माझा डायरेक्टच प्रश्न आहे, 18, 27, 36 या संख्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. मग त्यासाठी आपल्याला 18 चे मूळ अवयव काढावे लागतील. या पद्धतीने 2, 3, 3 म्हणजे 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 किंवा 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18. यानंतर 27 चे मूळ अवयव आपण या ठिकाणी पाडूया. 27 चे मूळ अवयव 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 36 चे मूळ अवयव 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36 हे मूळ अवयव. आता लसावी म्हणजे काय तर सामायिक विभाजक यांचा गुणाकार आणि गुणिले असामायिक विभाजक यांचा गुणाकार, याला आपण लसावी असं म्हणत असतो. तर यामध्ये सामायिक शोधत असताना सर्वप्रथम तिन्ही ठिकाणी असणारे अवयव आपण या ठिकाणी शोधूया. 3, 3, 3 हे अवयव तिन्ही ठिकाणी सामायिक आहे. त्यानंतर तिन्ही ठिकाणी असणारे 3, 3 आणि हे 3 हे तिन्ही ठिकाणी सामायिक आहेत. त्यानंतर 2 ठिकाणी सामायिक असणारे अवयव कोणकोणते, 2 हा 2 अंक 2 ठिकाणी सामायिक आहे म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 3. आता एकाही ठिकाणी सामायिक नसणारा फक्त एका ठिकाणी असणारे अवयव म्हणजे असामायिक अवयव ते कोणकोणते, 2 गुणिले 3. त्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी जर केला बघा, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 आणि 18 गुणिले 6 म्हणजे 108 आपला या ठिकाणी लसावी येतो. म्हणजे संख्यांचा लसावी आहे 108. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बघा, -8 चा 12वा घात भागेला -8 चा 9वा घात. पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची काय होते, वजाबाकी होते. त्या नियमानुसार उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. बघा, मग पाया समान असताना घातांकामध्ये घातांकाची वजाबाकी होती म्हणजे 12 वजा 9 उत्तर आलं 3 म्हणजे -8 चा 3रा घात. -8 चा 3रा घात वजा असल्यामुळं आणि तिसरा घातांकाची संख्या विषम असल्यामुळं उत्तरात चिन्ह वजा असणार आहे म्हणजे -512 हे याचं सविस्तर उत्तर आहे. धन घातांकाच्या स्वरूपात लिहा. a छेद b कंसाचा घात वजा m वा घात. जर आपल्याला m धन करायचं असेल तर b छेद a म्हणजे या ठिकाणी अंश व छेदांची अदलाबदल केल्यास घातांक धन स्वरूपात परावर्तित होतो. म्हणजे 2 अंश छेद 3 कंसाचा घातांक धन 5 अशा पद्धतीने या ठिकाणी बदल आपल्याला करावा लागतो. मित्रांनो, व्हिडिओ समजत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. जोड्या जुळवायच्या आहे. पाया समान आहे. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते म्हणजे 5 चा 7वा घात. या ठिकाणी सुद्धा पाया समान आहे परंतु भागाकार आहे. भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते म्हणजे 5 चा 0 घात आणि एखाद्या संख्येचा 0 घात म्हणजे त्याचं उत्तर असतं 1. या ठिकाणी कंसातील संख्येचा घातांक आणि कंसाचा घातांक यामध्ये गुणाकाराचा संबंध असतो म्हणजे 5 चा घातांक 6 गुणिले 3 18. ऑप्शन नंबर बी. 256 या संख्येचे वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढणं आहे म्हणजे 16 गुणिले 16 उत्तर घेतं 256 म्हणजे 256 चे वर्गमूळ 16 आहे. बघा, खाली दिलेल्या माहितीवरून जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर यामध्ये गावाचे नाव आणि साक्षर महिला आणि पुरुष यांचा जोड स्तंभालेख या ठिकाणी काढायचा आहे. आलेख कागदावरती उभा आणि आडवा एक अक्ष आणि वाय अक्ष काढून या पद्धतीने आपण स्तंभालेख या ठिकाणी काढू शकतो. बघा, वेबनाळ या ठिकाणी पुरुष आणि स्त्री, 9 साक्षर महिलांसाठी आपण ब्ल्यू कलर वापरला आणि पुरुषांसाठी आपण रेड कलर ऑरेंज कलर वापरलेला आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलेख काढलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आलेखाचे वाचन करून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, व्हाईट कलर मुलांचा आहे आणि ग्रे कलर मुलींचा आहे. मुले व मुलींची संख्या समान असलेली इयत्ता कोणती, म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही आलेख समान आहेत तर इयत्ता 9वी मध्ये मुले आणि मुली समान आहेत. कोणत्या वर्गात मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. मुलांची संख्या विचारलेला आहे तर मुलांची संख्या या ठिकाणी 6वी मध्ये सर्वात जास्त आहे. इयत्ता 7वीत मुलींची संख्या किती आहे. इयत्ता 7वीचा आलेख बघायचा आणि या ठिकाणी मुलींची संख्या बघायची. तर ही 60 आणि 70च्या मध्ये आहे म्हणजे जवळपास 65 ही संख्या मुलींची आहे.
कोणत्याही इयत्तेत मुले व मुलींची संख्या सर्वात कमी आहे. मग सर्वात छोटा आलेख कोणता आहे? तर आलेख नंबर 8वी म्हणजे इयत्ता 8वी. मित्रांनो, प्रश्न समजत असतील तर लाईक करायला हरकत नाही. नक्की करा. प्रश्न 8वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बेरीज करायची आहे. या ठिकाणी बैजिक राशींची बेरीज करायची आहे. सर्वात प्रथम या बैजिक राशी आपण एकाखाली एक लिहूया उभ्या मांडणीमध्ये. नाहीतर विचार करूया. बघा, 15a चा वर्ग b चा वर्ग अधिक 12c चा वर्ग, सॉरी 12c फक्त. आता दुसरी जी राशी ती उलट स्वरूपामध्ये दिली, तिला आपण या समान सजातीय पद एकाखाली एक लिहूया आपण. म्हणजे वजा 25a चा वर्ग b चा वर्ग अधिक 26c. मग या ठिकाणी जर या ठिकाणी चल सारखे असतील तर सहगुणकांची बेरीज वजाबाकी जी क्रिया असेल ती करावी लागते. या ठिकाणी a चा वर्ग b चा वर्ग चल सारखा आहे. म्हणजे a चा वर्ग आणि b चा वर्ग या ठिकाणी आपण लिहून घेतला. आता वजा 25 आणि अधिक 15 या ठिकाणी चिन्ह विरुद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी वजाबाकीची क्रिया होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येईल. मोठ्या संख्येत चिन्ह वजा आहे म्हणून 25 वजा 15 उत्तर येतं वजा 10. या ठिकाणी मात्र दोन्ही चिन्ह बेरजेचे आहे म्हणजे बेरीजच होईल. 12 आणि 26 38 आणि चल आहे ते या पद्धतीने सी या ठिकाणी येणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे वजाबाकी करा. याला सुद्धा आपण उभ्या मांडणीमध्ये मांडून घेऊया. बघा, 3xy वजा 8z अधिक 4xy वजा 17z. या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करायची म्हणजे दुसऱ्या पदाला वजा चिन्हाने गुणून घ्यायचंय. या ठिकाणी अधिक 4 होते, अधिक 4 गुणिले वजा चिन्ह म्हणजे वजा 4 येतील. या ठिकाणी आता विचारात घ्यायचे चिन्ह वजा 4 आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी वजा 17 होते म्हणजे वजा गुणिले वजा अधिक 17 येतील. आता विचारात घ्यायचे चिन्ह 17 आहे. या ठिकाणी वजा 4 अधिक 3 म्हणजे वजा 1 xy. या ठिकाणी 17 अधिक आहेत परंतु 17 चिन्ह मोठं आहे म्हणून उत्तरात चिन्ह अधिक येणार आहे. अधिक 17 वजा 8 म्हणजे उत्तर येतं या ठिकाणी 9 अधिक 9 जड या ठिकाणी आपलं उत्तर असायला हवं. पुढे जाऊया आपण. गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करत असताना 4m अधिक 5n गुणेला 9m अधिक 7y. म्हणजे पहिल्या पदाने दुसऱ्या संपूर्ण कंसाला गुणायचं, दुसऱ्या पदाने पुन्हा दुसऱ्या संपूर्ण कंसाला गुणायचं. मग अशा पद्धतीने आपण मांडणी करूया. 4m गुणेला 9m अधिक 7y अधिक 5n गुणेला 9m अधिक 7y. म्हणजे 9 चौक 36m चा वर्ग अधिक 7 चौक 28my. त्यानंतर 9 45 m गुणेला n अधिक 7 35 n गुणेला y. अशा पद्धतीने हा गुणाकार आपण या ठिकाणी केलेला आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढा. हे लंबदुभाजक एक संपाती आहेत का? तर बघा, लंबदुभाजक म्हणजे या पद्धतीने रेषा आपल्याला काढायची आहे. हे आपण तिन्ही लंबदुभाजक काढले आणि ते एका ठिकाणी छेदतात म्हणजे ते एकसंपाती आहे. विचारलेल्या कोणांची मापी सहकारण लिहा. बघा, कोण ABD दिलेला आहे त्यावरून तुम्हाला कोण BPC चे माप काढायचे. बघा, हा कोण BPC च्या विरुद्ध कोण आहे म्हणून कोण BPC चे माप सुद्धा 47 अंश असेल कारण विरुद्ध कोण एकरूप असतात. आता कोण ABP चे माप काढायचे. APB चे आपण विचार केला कोण DPD हा एक रेषीय कोण आहे. कोण APD आणि कोण APB हे एका सरळ रेषेवरचे कोण आहेत म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून त्या ठिकाणी रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणजे ते परस्पर पूरक असतात. म्हणजेच 180 वजा 47 केले तर आपल्याला या कोणाचं माप मिळणार आहे. 180 वजा 47 केल्यास उत्तर येतं 133. याचं कारण आहे की रेषीय जोडीतील कोण हे परस्पर पूरक असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ. Thank you. Subscribe for more videos and don't forget to subscribe my channel. Thank you.